बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळासह वातावरण मान्सूनच्या पुढील वाटचालीकरिता फायदेशीर असल्याचं अमरावती हवामान खात्यानं अंदाज वर्तविला आहे। त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्यानं शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे। अमरावती विभागातील शेती मान्सूनच्या पावसावर आधारित आहे। पश्चिम विदर्भात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असल्यानं मान्सूनच्या पावसावर शेतकरी अवलंबून आहे। शेतीसह भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून आगमन वेळेवर असल्याचं दिलासा देणारा आहे। मी प्राध्यापक अनिल बंड, विभाग प्रमुख हवामानशास्त्र विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती। यंदा नैऋत्य मान्सूनचे अंदमान बेटावर आगमन झालेले असून त्याने दक्षिण अंदमान समुद्र व्यापलेला आहे, तसेच अंदमान निकोबार बेटसुद्धा व्यापलेले आहे। वातावरण मान्सूनच्या पुढील वाटचालीकरता अत्यंत अनुकूल असल्यामुळे लवकरच उत्तर अंदमान आणि निकोबार बेटे व्यापली जातील। त्याचप्रमाणे सध्या बंगालच्या उपसागरात असलेल्या अम्फान नावाच्या चक्रीवादळामुळे मान्सूनला गती मिळाली असून त्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे। केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सर्वसाधारण तारीख 1 जून असली तरी यावेळी विविध हवामानविषयक घटकांमुळे केरळमध्ये मान्सूनचे आगमन 4 दिवस लांबण्याची शक्यता आहे। सर्व काही व्यवस्थित राहिल्यास मान्सून मुंबईमध्ये 10 ते 12 जून रोजी येण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भात मान्सूनचे आगमन 15 तारखेच्या आसपास होईल असा अंदाज आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।